हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। आजची जी रेसिपी आहे ती गवारच्या भाजीची रेसिपी आहे फ्रेंड्स। पण गवारच्या भाजीला आपण नॉनव्हेजचा असा एक तडका देणार आहोत, जेणेकरून कोणीही ही भाजी आवडीने खाईल, कंटाळा करणार नाही ही भाजी खायला। कारण बऱ्याच लोकांना ही भाजी खायला खूप कंटाळा येतो, म्हणून नॉनव्हेज ट्विस्ट सोबत बघूया गवारची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे गवार स्वच्छ धुवून व्यवस्थित शेंगा तोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, भरपूर असा लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे। खूप जास्त इन्ग्रेडियंट्सची गरज नाहीये या रेसिपीसाठी। तर आता पॅन मध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रथम जी बारीक सुकट मिळते ती घ्यायची आहे। ती व्यवस्थित स्वच्छ करून पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ही सुकट तेल तापल्यानंतर आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे। व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ती फ्राय करायची आहे फ्रेंड्स। गॅस कमी ठेवून त्यावरती हळूहळू आपल्याला फ्राय करत राहायचं आहे, चमच्याने ती व्यवस्थित हलवत राहायची आहे। आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता फ्रेंड्स, कलर चेंज झाला आहे। जी सुकट आहे, जी फिश आहे तिचा, अशा पद्धतीने ती फ्राय झाली पाहिजे। तर आता ती पूर्णपणे फ्राय झाली आहे, कलर सुद्धा चेंज झाला आहे, लालसर दिसत आहे आणि छान क्रिस्पी सुद्धा झाली आहे। तर आता आपण ती एका साईडला करून त्यातलं तेल निथरून घेऊया आणि मग फोडणीची तयारी करूया। तर आता तेलामध्ये सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं, थोडा कढीपत्ता, तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच लसूण टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये। लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा लालसर फ्राय करायचा आहे। गॅस तुम्ही मीडियम ठेवू शकता। लसूण मी असा लांब लांब कापून घेतला आहे फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता। तर तो छान फ्राय करून घ्यायचा आहे, लालसर कलर त्याचा झाला की मग कांदा टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि कांदा सुद्धा आपल्याला लालसर असा फ्राय करायचा आहे। त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या ऍड करायच्या आहेत। हिरव्या मिरचीची क्वांटिटी मी मुद्दामच जास्त घेतली होती, कारण ही भाजी थोडी झणझणीत अशी असेल तर छान लागते टेस्टला, म्हणून मी थोड्या मिरच्या जास्त घेतल्या होत्या। तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही कमी करू शकता। त्यानंतर लगेच थोडं मीठ ऍड करून घ्यायचं आहे। मीठ थोडं कमी ऍड करायचं आहे फ्रेंड्स, बिकॉज आपण जी सुकट ऍड करणार आहे नंतर ती थोडी खारट असते, त्यामुळे मीठ जरा कमी आपण टाकायचं आहे सुरुवातीला। नंतर आपण जर आपल्याला कमी वाटत असेल मीठ तर ऍड करू शकतो। कोथिंबीर आणि थोडी हळद ऍड करून ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे फोडणी। आणि त्यानंतर आपल्याला जी गवार आहे ती गवार ऍड करून घ्यायची आहे या फोडणीमध्ये। गवार ऍड केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळी जी फोडणी आहे ती व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे गवारच्या शेंगांसोबत। आणि हे ज्या गवारच्या शेंगा आहे फ्रेंड्स, त्या आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत। जवळजवळ 70 ते 75% त्या शिजल्या पाहिजे। वाफेवर शिजवायचे आहेत, आपल्याला पाणी ऍड करायची गरज नाही। तुम्ही बघू शकता आता एक वाफ काढून घेतली आहे मी चेक करण्यासाठी, पण अजून त्या कच्च्या आहेत। सो पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून आपण त्या शिजवून घेणार आहोत। पुन्हा 7 ते 8 मिनिटांनंतर चेक करायचं आहे आपल्याला।
तुम्ही बघू शकता आता त्या जवळजवळ 70% शेंगा शिजल्या आहेत. या स्टेजला आपण त्यामध्ये जी सुकट फ्राय करून बाजूला ठेवलेली आहे ती ऍड करू शकतो. तर आपण ही सुकट ऍड करायची आहे. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे भाजीवरती आणि त्यानंतर पुन्हा 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. मी 100% तुम्हाला गॅरंटीने सांगते की तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. खूपच टेस्टी होते ही भाजी. गरम गरम चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा गरम गरम भाकरी सोबत सुद्धा खूपच टेस्टी लागते ही भाजी. आता आपली जी भाजी आहे फ्रेंड्स ती रेडी झाली आहे. सो तुम्ही सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता गवारची भाजी विथ नॉनव्हेज तडका. दिसायला सुद्धा सुंदर दिसते ती आणि खायला तर तुम्ही विचारूच नका, इतकी टेस्टी होते. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी फ्रेंड्स. मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.